सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे। राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित आर्थिक आणि इतर महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक होत नसल्यामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी पाहायला मिळते। आपल्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता करण्याबाबत वारंवार पाठपुरावा करूनही एसटी प्रशासनाकडून कार्यवाही केली जात नसल्यामुळे आता पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे, ज्यात 9 ऑगस्ट पासून राज्यभरातील एसटी कर्मचाऱ्यांकडून बेमुदत धरणं आंदोलन केलं जाणार आहे। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या 13 संघटना सहभागी होणार आहेत। त्यामुळे गेल्या वेळीप्रमाणे पुन्हा एकदा राज्यातील लाल परीचे चाक बंद पडण्याची शक्यता आहे। असं झाल्यास सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे। माझे सहकारी मोहसिन शेख सध्या आपल्या सोबत आहेत। मोहसिन, मोठी बातमी आत्ताची आपण पाहतोय, राज्यभरामध्ये एसटी कर्मचारी संपावरती जाण्याच्या तयारीत आहेत। कोणकोणत्या संघटना संपामध्ये सहभागी होतील आणि त्यांच्या मागण्या काय आहेत? तृप्ती, नक्कीच आपण जर बघितलं तर 2021 मध्ये देखील एसटी कर्मचारी संपावर गेले होते आणि तब्बल 54 दिवस हे आंदोलन चाललं होतं। त्यामुळे राज्यभरातील सगळी एसटीची चाकं जागेवर थांबली होती। आता पुन्हा या 2021च्या आंदोलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे। त्याचं कारण म्हणजे 9 ऑगस्ट पासून राज्यभरातील एसटी कर्मचारी हे संपावर जाणार आहे, तसं पत्र त्यांनी संबंधित प्रशासनाला देखील दिलेलं आहे। आणि विशेष म्हणजे या सगळ्या संपामध्ये तब्बल 13 संघटना सहभागी होणार आहे। ज्यात प्रमुख मागणी ही राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांचा वेतन देण्याची मागणी ही प्रमुख मागणी आहे। ज्यात वेगवेगळ्या संघटना आहेत, 13 संघटना या सगळ्या आंदोलनात उतरणार आहे आणि 9 ऑगस्ट पासून हे या आंदोलनाला सुरुवात होणार आहे। विशेष म्हणजे प्रत्येक जिल्ह्यात जे एसटीचे डिपो आहे किंवा महत्वाचे ज्या ठिकाणी एसटीचे डिपो आहेत त्या ठिकाणी सगळे जे कर्मचारी आहेत तर ते धरणे आंदोलन करणार आहे आणि आपल्या ज्या प्रमुख त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्यासाठी हे सगळे आंदोलन केलं जाणार आहे। तब्बल 13 अशा प्रमुख मागण्या आहेत आणि या मागण्यासाठी एसटी कर्मचारी आता पुन्हा एकदा संपावर जाणार आहे। जर असं झालं तर राज्यातील सर्व लाल परीची चाकं पुन्हा एकदा थांबणार आहे आणि याचा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसणार आहे। आपण बघितलं तर आजही अनेक नागरिक जे आहेत तर एसटीचा प्रवास करतात। महिला देखील आहे मोठ्या प्रमाणात, जेव्हापासून 50% सवलत दिली महिला प्रवासी देखील मोठ्या प्रमाणात एसटीचा प्रवास करतात। असं असताना आता जर 9 ऑगस्ट पासून हे कर्मचारी जर संपावर गेले तर याचा मोठा फटका राज्यभरातील प्रवाशांना बसणार आहे, सोबतच विद्यार्थ्यांना देखील बसणार आहे, कारण अनेक विद्यार्थी एसटीने प्रवास करतात। तृप्ती, निश्चितच मोहसिन, जेव्हा संप झाला तेव्हा सर्वात जास्त फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसलेला आहे। त्यामुळे हा संप होऊ नये, त्यावरती तोडगा निघावा यासाठी सरकारकडून सुद्धा प्रयत्न केले जाण्याची अपेक्षा आहे। धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी।